देवाची मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 12 व वचन 44 मध्ये असे लिहिले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रभू येशू ख्रिस्ताने एका विधवेने तिची सर्व उपजीविका भांडारात टाकली म्हणून तिची प्रशंसा केली, कारण तिने आपल्या कमताईतून होते नव्हते देऊन टाकले. प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या एका दमडीचे मोल केले. देवपित्याने त्याला परमप्रिय असणारा पुत्र, जो देवाच्या बरोबरीचा धनवान, सामर्थ्य, गौरव, ज्ञान, बल ह्या सर्वांनी युक्त असलेला पुत्र पापी मानवासाठी दिला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रभू येशू ख्रिस्त त्या विधवेच्या एका दमडीचे मोल करतो, तर आम्ही त्या निर्दोष, निष्कलंक, जो देवाचा पुत्र आहे, जो देव असून मानव होऊन या जगात आला व पापी मानवाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून वधस्तंभावर आपला प्राण देऊन ज्याने मुक्ती मिळवली, ज्याला देवाने मरणातून तिसरे दिवशी उठवून आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे, तर अशा प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही किती मोल केले पाहिजे. आम्हा पापी मानवांना देवाला काही देण्याची गरज नाही. देवाची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये. तर चला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मोल जाणूया व पश्चातापी अंतःकरणाने त्याच्या मरणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारूया. देव करो प्रभू येशू ख्रिस्ताचे मोल समजण्यास तुमचे सहाय्य करो.